नमस्कार. ॲग्रो एक्सप्रेस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मान्सून 2026चा पहिला अंदाज. देशात सरासरीपेक्षा कमी तर राज्यात सरासरी गाठणार. डॉक्टर मच्छिंद्र बांगर यांनी मान्सून 2026चा पहिला प्राथमिक अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार 2026च्या मान्सूनवर अल निनो स्थितीचे सावट असणार आहे. त्यामुळे यंदा देशात काही राज्यात पावसाचे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत काहीसे कमी राहण्याची शक्यता आहे. या अंदाजात स्पष्ट करण्यात आले आहे की देशात सरासरीच्या 94% पाऊस पडेल, जो सरासरीपेक्षा कमी आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास राज्यात सरासरीच्या जवळपास म्हणजे साधारण 97% पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5% वाढ किंवा घट होऊ शकते. विशेषतः कोकण किनारपट्टीवर अल निनोच्या काळातही चांगला पाऊस होतो. त्यामुळे जुलै महिन्यात राज्यात 99% पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात मात्र पावसाचे प्रमाण काहीसे कमी राहू शकते. तर महिन्यानुसार अंदाज खालीलप्रमाणे आहे. जून देशात 92% तर महाराष्ट्रात 95% पाऊस. मान्सून अंदमानात वेळेवर येईल पण पुढे संथ गतीने सरकेल. जुलै देशात 96% तर महाराष्ट्रात 99% पाऊस. हा महिना पावसाच्या दृष्टीने सर्वात समाधानकारक असेल. तर ऑगस्ट महिना देशात 93% तर महाराष्ट्रात 96% पाऊस. त्यानंतर सप्टेंबर देशात 95% तर महाराष्ट्रात 98% पाऊस. परतीचा पाऊस उशिराने सुरू होईल पण वादळी पावसाचे प्रमाण वाढू शकते. यंदाच्या मान्सूनची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे पावसाचे असमान वितरण आणि पावसात पडणारे मोठे खंड. अल निनोमुळे देशातील दुष्काळी जिल्ह्यांची संख्या 7 ते 8% वाढू शकते. पावसाची ओढ लागल्यामुळे पेरण्या उशिरा होणे किंवा उभ्या पिकांवर परिणाम होणे अशा समस्या उद्भवू शकतात. मात्र सकारात्मक IOD आणि MGO घटक अल निनोच्या प्रभावाला काही प्रमाणात कमी करतील, ज्यामुळे मोठ्या दुष्काळाची शक्यता सध्या तरी नाही. धन्यवाद. अशाच अपडेटसाठी आपल्या ॲग्रो एक्सप्रेस मराठीला आताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन देखील प्रेस. जय जवान जय